अडुळसा झुडूपवर्गीय वनस्पतीची माहिती घेऊया. अडुळसा हे अकॅन्थेसी कुळातील झुडूप असून त्याचे शास्त्रीय नाव जस्टिका ॲडॅथोडस आहे. सदाहरित असणारी 2 ते 3 मीटर वाढणारी ही प्रजाती कुंपणासाठी लागवड करता येते. याची पाने हिरवी, लांबट, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात आणि मध्यम आकाराची या झुडुपाची सूटमूळ लांब वाढते. खोडाला पाने समोरासमोर येतात व पेरे अशी फुगलेली असतात. फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसतो. ही वनस्पती उष्ण दमट हवामानात चांगली वाढते. कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पतीची लागवड करता येते. जमीन निचरा होणारी हलकी मध्यम लागवडीसाठी असते. पोयटा गाळाची वाळू मिश्रित जमीन ही लागवडीसाठी चालते. समशीतोष्ण प्रदेशात ज्या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो त्या ठिकाणी चांगली वाढ होते. महाराष्ट्रातील कोकणपट्टी, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल तसेच समुद्रकाठच्या काही प्रमाणात या वनस्पतीची वाढ चांगली होते. एक महत्त्वाचं सांगू इच्छितो, खोडाच्या छाटापासून रोपे तयार करून लागवड करता येते. भरपूर प्रमाणात याची जे आपण रोपे तयार करायला असतील तर आपण रोपे तयार करू शकतो. कुंपणाच्या कडेला शेतजमिनीच्या बांधावर देखील आपण लागवड करू शकतो. लागवडीनंतर पाणी तोडणी सुरू करू शकतो याची. अडुळसा वनस्पतीच्या पानात व्हॅसिन अल्कोलाइड असते. क्षयरोग, कफ, दमा, अस्थमा, खोकला या विकारासाठी अडुळसा एक रामबाण औषध म्हणून वापरला जातो. कफावर फार अधिक खोकला असेल तर त्यासाठी याचा उपयोग होतो. अडुळसा फुलांचा जो अवयव आहे रक्तपित्त कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा जो रस आहे मधाबरोबर दिला तर तो उपयुक्त ठरतो. आम्लपित्त, तापामध्ये, त्वचा रोगामध्ये, पंचतिक्त्वामध्ये अडुळसा, काटेरिंगणी, कडुलिंब साल, गुळवेल, कडूपळस काढा किंवा सिद्धद्रूत देऊ शकतात. उपयुक्त असलेले हे झुडूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.